तुमचे केस का कमी झाली आहेत? काय माहित नाही म्हणजे, पण इथून विरळच आहेत माझे केस. आधीपासून? हो, आता एक 7-8 वर्ष झाले. ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम झालेला आहे की काही आहे? नाही असं नाही काही? नाही नाही. तुमचा स्काल्प मला वाटतं मी वेट लॉस केलेला, त्याच्यामुळे ते डाएट हे सगळं, त्याच्यानंतर ते विरळच झाले. ओके. असे बांधून, हां. टाईट बांधून तसं पण असतं. तुम्ही केमिकल प्रोसेसिंग वगैरे करता, कलर वगैरे करता केसांना? नाही नाही, असं काहीच नाही. कलर मी आता रिसेंटली आता केले, म्हणजे गेल्या वर्षी कलर केले, हायलाईट केले ते पण. ओके बाकी माझे पांढरे वगैरे केस नाही आहेत. ओके. सगळ्यात आधी तुमचं आहे ना स्काल्प ड्राय आहे, तर त्याच्यावर केलं पाहिजे. जसं मी हेअर वेलनेस म्हणजे मी ट्रायकोलॉजिस्ट आहे. तर हेअर वेलनेस म्हणजे काय, जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो माहिती, नेट संपतो तेव्हा, दर सीझनच्या वेळेस का स्काल्प मधोमध चेकअप करत राहिलात ना, तर तुमचे स्काल्पचे जर प्रॉब्लेम कमी झालेत ना, तर केसांना काहीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की सीझन बदलतो, प्रॉब्लेम सुरू होतात. आत्ता नेक्स्ट रेनी सीझन सुरू होणार आहे, म्हणजे प्रॉब्लेम परत जास्त होतील, हेअरफॉल लॉस जास्त होईल, जेणेकरून वॉटरने प्रॉब्लेम्स होतो. तर आधी तुम्ही जर रिचार्ज केलं तर तुमच्या केसांना बाकीचा प्रॉब्लेम येत नाही. काय करायला पाहिजे? त्याला ट्रीटमेंट असते, स्काल्प ट्रीटमेंट म्हटली जाते. जर तुम्ही ती रेग्युलर बरोबर केलं ना, तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम्स येत नाही.